अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता देण्यात आलेत। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टाचा हा झटका म्हणावा लागेल। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे न्यायालयाने दिलेले आहेत। अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गुन्हा दाखल करा असे आता कोर्टाने आदेश दिलेत। त्यामुळे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टाचा हा मोठा दणका म्हणावा लागणार आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करावा असे आदेश प्रयागराज कोर्टाने दिलेले आहेत। बातमी महत्त्वाची आहे। अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झालेले होते, त्यानंतर ही महत्त्वाची कारवाई म्हणावी लागेल। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अगदी स्वामी अविमुक्तेश्वरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। लैंगिक शोषण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आशुतोष ब्रह्मचारींनी या संदर्भामध्ये जे आहे ती तक्रार दाखल केली होती। तर या संदर्भामध्ये आता हे सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेशल पोक्सो कोर्टाने हा आदेश दिलेला आहे। त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर या सगळ्यामुळं आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने स्वामी अविवेकानंद ज्योतिषपीठ उत्तराखंडचे शंकराचार्य म्हणून त्यांची ओळख आहे, धार्मिक आणि सामाजिक विषयावर त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावरती चर्चेत राहिले होते। मात्र सध्याच्या घडीला त्यांच्यावरती कायद्यानुसार अल्पवयीन लैंगिक गुन्ह्याची सुनावणी करणारे जे विशेष न्यायालय आहे त्यांनी या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे। आणि विशेष बाब म्हणजे आता हा पॉक्सो याच्यानुसार जर तक्रार दाखल झालेली आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी या सगळ्याच्या संदर्भामध्ये अटक केली जाऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची एक विशिष्ट कालावधीमध्ये निकाल देखील लावणं गरजेचं असतं। या सगळ्यामुळं आता अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत निश्चितपणे वाढ झाल्याची पाहायला मिळते। नक्कीच शिवाजी, नेमकी काय कारवाई केली जाते त्यांच्यावर हे आता बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।